श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयुष मला म्हणत होता बाहेर चल, त्यामुळे त्याला मी दाखवायला आणलं होतं गॅलरीमध्ये. आणि बाहेरचं वातावरण बघा, आमच्या इथं सध्या खूप पाऊस चालू आहे. आता जरा उघडलं आहे, त्यामुळे त्याला गॅलरीत आणलं आहे. आणि आमच्या सध्या कॉलनीमध्ये लाईटसुद्धा नाही आहे, अंधार झाला आहे सगळीकडे. पाऊस पडत असल्यामुळे काहीतरी गरमागरम खाऊ वाटतं, त्यामुळे मम्मी म्हणली आपण धपाटे बनवूयात. आमच्या इथं पुण्यामध्ये उन्हाळा असून सुद्धा पावसाळ्याचे दिवस आल्यासारखे वाटतात, ते कारण पाऊस लईच लवकर चालू झाला आहे आमच्या इथे. आणि इथे बघा आयुष्य वेगळीच मस्ती चालू होती. शर्ट घालायचा प्रयत्न चालू होता त्याचा, पण त्याला काही शर्टच घालता येत नव्हता. सर्वप्रथम मी खलबत्त्यामध्ये जिरं टाकलं आहे, ते जरा कुटून घेतलं आहे. त्यानंतर लसूण टाकायचं, व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. त्यानंतर मिरची टाकायची. आता तुम्हाला वाटत असेल मी खलबत्त्यात का कुटत आहे, का तर मिक्सरमध्ये बारीक केल्याने त्याची टेस्ट इतकी एवढी येत नाही, त्यामुळे म्हणलं आपण खलबत्त्यातच मी बारीक करत असते. त्यानंतर मी इथं ज्वारीचं पीठ घेतलं आहे, थोडं बेसन पीठ घेतलं आहे, गव्हाचं पीठ. त्यानंतर आपण कोथिंबीर टाकली, कांदा टाकला आणि आपण पेस्ट केलेली हिरव्या लसूण मिरचीची पेस्ट टाकली. हळद मीठ टाकलं, तुमच्या कमी जास्त प्रमाणे तुम्ही टाकू शकता. आणि ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मग मिक्स करून झाल्यानंतर व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. आयुष्य तर खूप मोठं झालं आहे बघा, फरशी पुसून देतो आहे आजीला, थोडीफार हेल्प करतो आहे. त्यानंतर मी इथं धपाटे करायला घेतले आहे. गॅस चालू करून घेतला, तवा गरम करायला ठेवलं. पातळ व्यवस्थित थापून घ्यायचे धपाटे आणि भाजून घ्यायचे. आयुष्य धपाटे मी आधी करून घेतले, का तर तो झोपी जातो तसाच लवकर झोपतो ना तो, त्यामुळे मी त्याचे आधी मिठाचे करून घेतले धपाटे. आणि तयार झाले आयुष्य धपाटे, दही आणि केचपसोबत खायला रेडी.